झाले रामराज्य काय होणे आमासी धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी राम वेळोवेळा आम्ही गावोवे दळिता कांडिता जीविता गे बाये स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गावोविये दलिता कांडिता जेविता गे बाई पांडुरंगा करू बोलतो वचने अतिभाविका प्रथमन मन करू गणनाथ मा शंकराच्या सुधाचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरे बंधू शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सजा तिच्या चरण वजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जैनचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे धाम वित्तरणा उच्चारती जनतया माझे दंडवत आता मुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोकाटा मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोपड्या बोला ज्ञान म्हणणे आपल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल सेवेला की सेवक झालो तुमच्या लागून चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर झाले राम राज्य काय उने आमासे धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी असतो कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदि करून परमपूजनीय नथुराम बाबा परमपूजनीय उद्धव महाराज परमपूजनीय विश्वनाथ महाराज आदि करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय महंत नामदेवजी शास्त्री महाराज श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र परमस्नेही सोपान महाराज शास्त्री आदि करून सर्व महाराज मंडळींच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने ऐश्वर्य संपन्न संत परमपूजनीय ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा महाराज व वैराग्य मूर्ती परमपूजनीय वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या प्रीत्यर्थ घडून आलेला हा भव्यानी दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम तथा रामकथा महोत्सव कथा प्रवक्ते आपल्याच गावचं वैभव श्री हरिभक्तीपरायण आदरणीय विजय महाराज वाघ यांच्या विद्वत्ता प्रचुर हृदयस्पर्शी रसाळवाणीद्वारा आपण भागवत रामकथा श्रवण करत आहात आणि त्या संबंधाने सर्व भाविक भक्त मंडळींच्या वतीने आदरणीय सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी त्याच्यामध्ये विशेषतः श्री हरिभक्तीपरायण आदरणीय विजय महाराज गायनाचार्य संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण शंकर महाराज गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज परिसरातील सर्व गुणीजन गायक गायनाचार्य महाराज मृदंगाचार्य मूर्ती लहानपण कीर्ती महान श्री हरिभक्तीपरायण श्याम महाराज श्रावणे कोणत्याही गोष्टीमध्ये विक्रम करावा लागतो ना म्हणून हे विक्रम आहे
श्री हरिभक्ती ब्राह्मण मृदंगाचार्य विक्रम महाराज, आपल्याच गावातील सर्व विद्यार्थी मंडळी, साधक मंडळी, समोर बसलेली बरीचशी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, वारकरी मंडळी, सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. ज्यांच्या विद्यमानाने मला निमंत्रण आहे, म्हणजे यजमान आपल्याच गावचे ग्रामसेवक माननीय श्री सुरेशरावजी काळे व माननीय श्री जगन्नाथरावजी सांगळे यांच्या विद्यमानाने मला निमंत्रण आहे. सर्व वारकरी मंडळीला मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल, आपण सगळी भाग्यवान मंडळी की ह्या महिन्यामध्ये आपण सगळी जिवंत आहे. तुम्हाला असं काय बोलता महाराज? त्याचं कारण आहे की या महिन्यामध्ये हा महिना आणि 22 तारीख आता गेली हे पाहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कितीतरी हजारो नाही लाखो रामभक्तांनी, कारसेवकांनी प्राणाचं बलिदान दिलंय. नाही ते 1-2 वर्षाच्या अगोदरच्या काळाचा विचार करा आपण. कोरोना महामारीतला कोरोनात मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. सत्ताधीश म्हणाल तर तुमच्याकडचे जास्त माहिती नाही, पण आमच्या पंढरपूरचे आजी आणि माझी दोनही आमदार गेले, कोरोनानीच गेले. माननीय भारत नाना भालके मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांचे, आणि माननीय सुधाकर पंत परिचारक, हिंगोलीचे माननीय राजीवजी सातव साहेब गेले. म्हणजे सत्ताधीश गेले, संपत्तीवानही गेले, मोठमोठे गुणवंत गेले. विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे कोरोनामुळेच गेले. सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले. आणि ह्या 1-2 वर्षात आम्ही कुठं जाऊ द्या लोक भेटतात. लबडे महाराज का म्हटलं हो, 3 पिढ्या नुकसान झालं नाही महाराज, 3 पिढ्या एवढं नुकसान कोरोनात झालं. खरंच आहे ना, उद्योग बंद, व्यापार बंद. दुसऱ्या गावाला गेले की दुसऱ्या क्षेत्रातले भेटतात. आमच्याही क्षेत्रात लाखांनी नुकसान झालं महाराज. तिसऱ्या गावाला गेले की तिसऱ्या क्षेत्रातले भेटतात. आमच्याही क्षेत्रात कोट्यांनी नुकसान झालं. तुम्ही सगळ्या क्षेत्रातले लोक आम्हाला सांगता आमच्या क्षेत्रात नुकसान झालं, आमच्या क्षेत्रात नुकसान झालं. आपल्या काही कमी झालंय का? असं कोणतं क्षेत्र नाही विक्रम महाराज की ज्या क्षेत्रात नुकसान झालं नाही. पण एक लक्षात राहू द्या, बाकीचे झालेले नुकसान इथून पुढच्या कारकिर्दीत आपण भरून काढू शकतो. इथून पुढच्या आपल्या कारकिर्दीत त्या कोरोना महामारीतला तुमचा आणि आपला सगळ्यात मोठा फायदा सांगतो तुम्हाला. यात मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. पण या पांडुरंगाने, ज्ञानोबाराय, तुकोबारायांनी, श्री संत भगवान बाबांनी या महामारीतून तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. हाच आपला मोठा फायदा आहे. बरं झालं, बरे झाले आजीवरी. किती सुंदर प्रमाण दिले शंकर महाराज. नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येतवरी. या महिन्यापर्यंत आपण जिवंत आहे आणि तो 16 आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलाय. वाचून आलो येतवरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं तुमच्या चरणावर, पण आता काय कोणची लाट पाठवू नका. 8 दिवसापूर्वीच होतं कुठं निघलेत म्हणून पेशंट. आता काही कोणची लाट पाठवू नका. भाग्यवान आहेत आपण. आणि हा पुण्यतिथीचा सोहळा आहे आणि ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामन बाबा आता दर्शनाला जाऊन आलो मंदिरात. आज 4 ते 5 मूर्ती आहेत. ज्ञानोबार आहेत, तुकोबार आहेत, नामदेव आहेत, श्री संत भगवान बाबा आहेत, वामन भाऊ महाराज आहेत. खोटं नाही सांगत, मी आत गेल्यानंतर मला वाटलं नाही की त्या मूर्त्या ठेवल्यात. मला वाटलं प्रत्यक्षातच संत तिथं बसले.
मी विचारलं सुद्धा वाघ महाराजांना हे मूर्त्या कुठे बनवल्या? ते म्हणले तुमच्याच गावाला, म्हणजे आमच्या पंढरपूरलाच. काय सुंदर मूर्त्या. इकडं विठोबा रुक्माई झालं तरी ते म्हणजे मूर्तीकडेच पाहत होतो. महाराज म्हणजे चला ना आता. एवढा अप्रतिम. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. ती कुठं पाहिजे असेल आपल्या गावला येऊन पहा. मंगलता आहे, आत गेलं की मंदिरात आल्यासारखं वाटत. दिव्यता आहे, रम्यता आहे. 2 ते 2.5 एकराचा हा परिसर. आता तीर्थक्षेत्र ह्याच्यातही काय दर्जा भेटलाय आता. आणि एवढे सगळे महाराष्ट्रातले मोठमोठे कीर्तनकार या पुण्यतिथी सोहळ्याला इथं येत आहेत. पुण्यतिथी कोणाची साजरी केली जात नाही, ज्यांनी जीवनात पुण्य संपादन केलं. असा महात्मा ज्या तिथीला इह लोकातली यात्रा संपून वैकुंठाला जातो, ती तिथी सुद्धा पुण्यवान होते. म्हणून पुण्य तिथी. काय काय म्हणतात मग ते स्वतः पुण्य संपादन केलं, त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी, त्यात आमचा काय फायदा आहे. पण आज ज्या महात्म्यांची पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आहे, श्री संत भगवान बाबा वामनभाऊ महाराज यांनी स्वतः तर पुण्य संपादन केलंच, पण तुमच्या आमच्या सारखा समाज पुण्य मार्गावर लावला म्हणून त्यांची पुण्यतिथी. नाही तर ते सावरगाव वगैरे गडाच्या आजूबाजूला परिसरात आम्ही जातो कीर्तनाला. लोक म्हणतात महाराज पहिलं मंदिरात टाळ नीला नव्हता दिसत. बाबांच्या अगोदरच्या कालखंडात माशाची जाळी कुठं काय असायचं, पण मंदिरावरचे माशाची जाळी काढून तिथं टाळ पकवात कोणत्या संतांनी आणले? ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांनी. आणि हा सगळा समाज पुण्य मार्गावर लावला म्हणून पुण्यतिथी. पुण्यवंतांची तर केलीच जाते, पण हा सगळा समाज पुण्य मार्गावर लावला म्हणून बाबांची पुण्यतिथी. नाहीतर सरस्वती आणि लक्ष्मी एका घरी कधीच नांदत नाही नांदत. एकदाच नांदली ती श्री संत एकनाथ महाराजांच्या कारकिर्दीत. सरस्वती होती, लक्ष्मी होती. काय कमी? कीर्तन सांगणाऱ्याला पाकिट होतच, ऐकणाऱ्याला सुद्धा. श्री संत म्हणजे साखर, त्या काळातलं पाकिट म्हणजे साखर दिली जायची. केवढा ऐश्वर्य संपन्न संत होते. आणि त्याचे आम्ही तर श्री संत एकनाथ महाराजांना पाहिलं नाही, पण त्याच्यानंतर वारकरी संप्रदायात लक्ष्मी आणि सरस्वती हातात हात घालून कुठं आणली असेल ते श्री संत भगवान बाबांजवळ. लक्ष्मी आणि सरस्वती काय कमी होतं पहा ना तुम्ही. आजही गड भरपूर आहे, भरपूर गड आहे, पण ऐश्वर्य संपन्न गड म्हणून भगवान गडाकडे पाहिलं जात. केवढं ऐश्वर्य. आज मंदिर उभं होत आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं. एका ट्रक मध्ये एकच दगड आणला जातोय. एका ट्रक मध्ये म्हणतोय मी, एका ट्रक मध्ये एक दगड. हे मोठमोठाले दगड. केवढं भव्य मंदिर सुरू. आज एवढे वर्ष झाले तरी समाज बाबांना विसरत नाही. आज एवढ्या दऱ्या खोऱ्यात कोणत्याही गावला पुण्यतिथीची सामान्य गोष्ट आहे. श्री संत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज मूर्तिमंत वैराग्य होत. ज्यावेळेला श्री संत भगवान बाबा गेले, त्या 10व्याचं कीर्तन वामनभाऊ महाराजांनी केलं. तर वामनभाऊ महाराज ज्यावेळेला कीर्तनाला उभे राहिले, त्यावेळेला भाऊ म्हटले, तुम्ही माझ्या 10व्याचं करायला पाहिजे होतं का मला तुमच्या 10व्याचं करायला लावलं? वयानं मोठे होते वामनभाऊ महाराज, पण ही संत मांदेहरी. तसं तर बागायतीमध्ये कुणी काही उगवल, पण तसल्या दऱ्या खोऱ्या डोंगरामध्ये परमार्थ जर कुणी रुजवला असेल त्या 2 संत महात्म्यांनी रुजवला. म्हणून आज समाज त्यांना विसरत नाही. बघा तिकडं तुम्ही लहान लहान 2-2, 3-3 वर्षाची पोरं, सगळं तरुण वर्ग तिकडं माग बसलाय. का बसला कोणाच ठाऊक, बाहेरून पाठिंबा त्यांचा काय माहिती. सगळी तिकडे बसले. आणि त्याच्याही हे वयगाव पोराचं या टाळ घेऊन कुठल्या संस्थेत लगडे आडनाव माझं आहे बरं का. गावातले सगळे बघा. आता ते गावातलेच झालेत आपल्या. बघा एवढं हे किती वेळ 3री, 4थी, 5वीची पोरं आज टाळ घेऊन उभे. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत नाही गावातले, बहुतेक वाटतं हे आळंदी पंढरपूरच्या क्षेत्रावरची मुलं आहेत.
कारण त्यांचे संस्कारच महाराजांनी तसे केले. नाही तर आज तुमच्या गावाचं नशीब आहे का हा सगळा तरुण कीर्तनाच्या स्टेजवर आहे आणि कीर्तनाच्या मंडपात आहे. नाही तर श्याम महाराज आम्ही कोणत्याही गावला गेले की लोक आधी भेटतात. आज तुमचंच कीर्तन आहे महाराज. म्हणलं माझंच आहे. लई बिघडली पोरं. म्हणलं काय झालं? तंबाखू काय खाते, पिऊन काय पडायला लागले, कीर्तनाकडे नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी शुद्धीवर नाही. पण लोक म्हणतात तरुण बिघडले, तरुण बिघडले. मी म्हणतो तरुण बिघडले नाही, तरुण कसे सुधारले हे पाहायचं असेल तर चला आमच्या बनगावला या ठिकाणी. सगळं नाहीतर व्यसन फॅशन झाली आता. पोरं गुटखा खातील यात नाव नाही, नाव गुटख्याचे ठेवली. नाव एकाला मी सहज विचारलं, अरे नाव काय तुझं? इथलं नाही रे, तिथलं विचारलं. त्यांनी सांगितलं सागर. पुढे नाही का सागर गुटख्याचे, नावच गुटख्याचे. म्हणलं आईचं नाव गीतांजली, वडिलाचं नाव माणिकचंद, सगळा गुटखाच गोळा केला. पत्नीचं नाव आशिकी, पोराचं नाव हिरा. म्हणलं निघाला कुठं? गोवा. म्हणलं गोव्यात कोण आहे? म्हणलं बाबा. ते बाबा सुद्धा पुढीच आहे. म्हणलं बाबा काय करतो? म्हणलं सितार वाजवतो. म्हणजे व्यसन एवढी फॅशन झाली. पण आपल्या गावातले संस्कार पण हे एका पिढीचे नाही, परंपरागत संस्कार या गावाला. परंपरागत. आज 80-80, 85, 90 वर्ष वयाची म्हातारी माणसं सुद्धा कीर्तनात बसलेली. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे कशाचं प्रतीक आहे? आणि आज लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्याच्या चेहऱ्यावर एकच आनंद आहे. तो म्हणजे 22 तारखेपासूनचा आजही दिसतोय चेहऱ्यावर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याच वेळेला रामराज्य आलं असं नाही, आजही आमच्या गावात रामराज्य आहे. मग रामराज्य झालं तर त्याचा परिणाम काय झाला? झाले रामराज्य. काय उणे आमासे? राम राज्याचा गुण काय आहे? काय उणे आमासे? मग होत काय रामराज्यात? धरणी पीक देते, चांगलं देते. गाई म्हशी दूध देतात, भरपूर दूध दुभत देतात. पहा तुम्ही, एका एकाचा विचार करू आपण. जिथं रामराज्य येतं तिथं धरणी पीक भरपूर देते. नाहीतर काय काय ते भागवतामध्ये प्रसंग आहे.
वेणू राजा का काय, वेणू राजा तो सर्वांना त्रासच द्यायचा. धरणी माता होते ते खनिज गिळून टाकायला लागले, व्यवस्थित धान्य द्यायला. शेवटी त्या करायचं काय, शेवटी मग त्यांच्या राजाच्यानं जमत नाही ना, त्यावेळेला मग साधूला मध्ये उतरावं लागतं. राजाच्यानं ज्या वेळेला राज्य व्यवस्थित चालवणं होत नाही, त्याचा परिणाम समाजावर होतो, धरणीवर होतो. मग त्यावेळेला साधूला त्याच्यात उतरावं लागतं. कळतंय का बघा? म्हणून तर एका साधूला म्हणजे योगीला त्याच्यात उतरावं लागलं. म्हणजे माननीय योगी आदित्यनाथजी, योगी आदित्यनाथजी त्यात उतरले, म्हणून आज हे रामराज्य आपल्याला पाहायला भेटले. योग यावे लागतात ना, योग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याने. काही काही राजे असतातही तसे, संतांना त्रास, साधूला त्रास, देवाला त्रास. जिकडं जाईल तिकडे पिढी लोक, जिकडं जाईल तिकडं त्रास देतात. मग ते वेणू राजा सर्वांना त्रास द्यायचा. शेवटी साधू महात्मे एकत्रित आले, हुंकारानेच राजा मारला. नुसत्या हुंकाराने, हुंकाराने मारला तर आता राजा कोण आहे? म्हणते त्याच्या बाहूपासून ते मंथन केलं, त्याच्यातून मग पृथ्वीराजा निर्माण झाला. मला सांगायचंय काय, जिथं राजा व्यवस्थित नसतो तिथं पिकं नीट येत, सुखा समाधानाने कुणी राहत. धरणी व्यवस्थित पीक देत नाही, गाई दूध दुभते देत नाही. धरणी धरी रामराज्याचा, आणि रामराज्य जर आणायचं असेल ह्या 2 ते 3 गोष्टी महत्वाच्या पाहिजे. कोणत्या? राज व्यवस्थापन, म्हणजे राज्याचं व्यवस्थापन, राजघटना व्यवस्था राज्यसभेमध्ये व्यवस्थित पाहिजे. दुसरी गोष्ट कुटुंब व्यवस्थापन, आणि तिसरी गोष्ट शिक्षण व्यवस्थापन. आणि राम राज्याला सुरुवात आपल्या घरापासून करायची. राम राज्य गणेश महाराज बहुमतावर नाही, राम राज्य सर्व मतावर अवलंबून. एकच मत विरोधात गेलं ती काही, एकच मत, एक मत विरोधात गेलं तर एका मताला प्रभूंनी मान्यता दिली आणि 14 वर्षाचा वनवास भोगले. पण 14 वर्षात ते मत प्रभू रामचंद्रजी सारखं झालं, तेव्हा रामराज्य आलं. आणि रामराज्य काही फक्त माईकवर भाषण ठोकल्याने येत नाही, ते गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन आसूर पुसल्याने येतात. रामराज्यातले राज्य व्यवस्थापन होतं. ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र राजे झाले, सगळा आनंदोत्सव, जल्लोत्सव. 4-5 दिवसानंतर एक कुत्र रडत होत राज्यामध्ये. कुत्र रडायला लागलं तर सुमंतजींना सांगितलं, नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ. नियामक मंडळाचा अधिकार रामचंद्रजीवर आणि रामचंद्रजींचा कार्यकारी मंडळावर. नियामक मंडळात सगळे लंगोटीवरचे साधू होते. सगळे कोणी निंद नव्हतं. आपलं पोरग लावलं राजाने कामाला, चुकल्यावर कसं बोलता म्हणून. सगळे लंगोटीवरचे होते. आणि नियामक मंडळाचा अधिकार राजावर, राजाचा कार्यकारी मंडळावर. सुमन, दृष्टी, जयंत, कोण रडते? हे आले आणि लक्ष्मणजी बाजूला उभे होते. कुत्र रडते. लक्ष्मणा, जारी काय पाहिजे बघ, राज्य व्यवस्थापन पहा. कुत्र रडतय म्हटल्याबरोबर लक्ष्मणजी बाहेर आले तर कुत्र दाराजवळ करून आपलं रडत होतं, इवळत होत. डोळ्यातून पाणी आलेलं. लक्ष्मणजी म्हटले, काय पाहिजे तुला? रडायला काय? तुला काय पाहिजे? लक्ष्मणजी म्हटले, तुम्ही कोण? लक्ष्मणाचा हात भात्याकडे गेला, बाणाकडे. कोण आहे? राजाचा भाऊ आहे लक्ष्मण. राजाला बोलवले मला. ते कुत्र म्हणते लक्ष्मणजीला. लक्ष्मणजी म्हटले, तुला काय पाहिजे ते सांग, मी तुझे जे दुःख असेल ते नाहीच कर. नाही, राजाला बोलवा. राजाला बोलवा. एक काम कर ना, तू चल ना आतमध्ये. कुत्र काय म्हणलं माहितीये का श्यामला? कुत्र म्हणलं, माझी लायकी दारापर्यंतच आहे, माझी लायकी आत येण्याची नाही. कुत्र्याला मर्यादा होत्या. रामराज्यात सध्या बी एक कुत्र आत घेण्याच्या लायकीचं नव्हतं, पण कस काय घेतले कोणच ठाऊक. तेच भुकायला लागले ना मग आता. हे लायकी नसताना आत गेलेले, लायकी नसताना.
लक्ष्मण म्हणला तुला मारलं असतं रे, तुला इथंच बाणाने मारलं असतं, पण दादाला राग येईल. कळलं तर बघा. तुला इथंच बाणाने मारलं असतं पण दादाला राग येईल. ते म्हणला दादाकडे काय का, दादा रागवायचं कारणच नाही, मी चुलत्याकडे. विठाला विठाला शेवटी लक्ष्मणजी आतमध्ये गेले. दादा अहो ते कुत्र रडतंय, मग काय पैसे दे ना. ते म्हणतंय मी राजाला सांगतो. राजाला सांगतो मग आत घेऊन ये. ते म्हणतंय माझी लायकी जिथपर्यंत आहे. मग काय करावं, तुम्हालाच यावं लागतंय. ऐका, रामराज्य स्वतः भगवान प्रभू रामचंद्र राज्य त्या राजसिंहासनावर उठले. एका कुत्र रडतंय, कुत्र्यासाठी दारात आले. मी तेच सांगतोय, रामराज्य फक्त मतापुरतं दारात आलेने येत नाही, तर ज्या प्रजेने आपल्याला निवडून दिले त्या प्रजेला निवडून दिल्यानंतर त्यांच्या घरात जाऊन अश्रू पुसल्याने येत. राजव्यवस्थापन पाहिजे. रामराज्य आणायचं आहे ना, राज्य व्यवस्थापन. आणि रामराज्य आणायचं असेल तर कुटुंब व्यवस्थापन. रामराज्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करा. लय अवघड नाही रामराज्य आणणं, अजिबात अवघड नाही. आज इथं एवढ्या भक्तिमती माता बस सगळे आहेत ना जागे. लई थंडी नाही, जरा ते पॅकिंग केलेलं शालन हे ते थोडं फ्रेश बसा जरा. आणि ऐका, रामराज्य आणायचंय का तुम्हाला तुमच्या घरात? आहेत ना जाग्या, पण एकच बोलत नाही. रामराज्य आणायचंय ना आजी. ज्यांना ज्यांना रामराज्य आपल्या घरात आणायचंय, सुरुवात आपल्यापासून करा. कशी करायची सांगतो, ऐका. रामराज्य आपल्या घरात आणायचंय तर घरात एकमेकाशी आदरानं बोला, व्यवस्थित बोला. रामराज्य आणायचंय ना, सासून सुनाला समजून घ्यायचं आणि सुननी सासूला समजून घ्यायचं. आणि सगळ्या सासवांना माझी थोडी विनंती आहे, आताच्या सुनांना थोडं सांभाळून घ्या. खरंच घ्या सांभाळून. माहितीये मला सगळं, मी लहानपणी बघितलंय. तुम्ही पहाटे 4ला उठत होते आजी, 5-5 पायल्याचं दळण दळायच्या, घामाघूम व्हायच्या. म्हणून त्यावेळेला रामदेव बाबाची योगासनं नव्हती. घामाघूम व्हायचं दळण दळूनच. माहितीये ना आम्हाला, तुम्ही पहाटे 4ला उठत होत्या. आता बहुतेक घरात भांडणं याच्यामुळेच आहे, सासू सुनाचे. आमच्या काळात आम्ही 4ला उठत होतो, तू झोप सूर्य डोक्यावर येऊस तर. प्रत्येक घरात भांडणं हेच आहे. सगळ्या सासवांना विनंती आहे, तुमच्या काळात 1 तास तुम्हाला पीठ दळायला लागत होतं आणि अर्धा ते पाऊण तास तुम्हाला पाणी आणायला लागत होतं का नाही? गावाच्या बाहेर कुठेतरी विहीर नाही तर आड असायचं, तिथून पाणी आणावं लागायचं. आता सुनांना आहे का तसं? सुनांना बटन दाबलं की पीठ आणि बटन दाबलं की पाणी. नुसतं पाणी भरायचं नाही, पाईपच सोडलाय हांड्यात. आता धुऊ बी नको 15-15 दिवस, म्हणजे पाईपच सोडलाय. त्यांना काय, त्यांचा काळ चांगला इथं राहू द्या ना व्यवस्थित. असलं काही कीर्तनात बोललो ना महाराजांनी की सुनान सासू जवळजवळच बसलेल्या असतात. सुनबाई लगेच म्हणते ऐका ऐका ते नाही काय म्हणते महाराज, ऐका जरा, सांभाळून घ्या, खरंच सांभाळून घ्या. सगळ्या सासवांना विनंती आहे, तुमचा पोरगा जोपर्यंत लहान होता तोपर्यंत तुम्ही त्याला सांभाळलं, त्याला खाऊ घातलं, त्याला जीव घातलं, त्याला लहानाचं मोठं केलं. पण आता तुम्ही वृद्ध झाल्या, पोरगा मोठा झालाय, तुम्ही नाही मुलाला व्यवस्थित सगळं सांभाळ करू शकत. मग ही सून कोणत्या गावची, कोणाची ओळख नव्हती आपली, तिथून तिनं गावाचा त्याग केला. सासून हा विचार करायचा आहे, तिनं गावाचा त्याग केला, तिनं बापाचा त्याग केला, तिनं आईचा त्याग केला, घराघराचा त्याग केला. बापाचं आडनाव नाव तर लावत नाही तिसून, आडनाव तर बापाचं लावत नाही होत. तिनं गावाचा त्याग केला, आई वडिलाचा त्याग केला, घराघराचा त्याग केला. कोणासाठी केला? तुमच्या लेकासाठीच ना. मग माझ्या लेकाला मी लहानपणी चांगलं सांभाळत होते, तर आता मला सांभाळणं होत नाही म्हणून ही सांभाळते, तर ह्या सोनालाच लेक मानलं तर बिघडलं कुठं? आणि सोनांनाही सांगतो, लय हसू नका तुम्ही, सोनांनाही सांगतो, तुम्हाला जो हा मालक भेटलाय, हे सगळी गाडी भेटली, बिल्डिंग भेटली, घोडे, हे सगळं ऐश्वर्य तुम्हाला भेटलंय, हा पती तुम्हाला भेटलाय, कोणामुळे भेटलाय?
या सासून 9 महिने 9 दिवस तुमच्या मालकाला पोटात वागवलंय, तेव्हा तुम्हाला हा पती भेटलाय. सुनन हा विचार करायचा आहे, 9 महिने 9 दिवस माझ्या मालकाने पोटात वागवलं. मग एखाद्या वेळेला रागाच्या बरं सासू बोलली तर आई बोलली म्हणून समजा ना. म्हणजे थोडक्यात सांगतो, आजच्या प्रत्येक सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी पोटची कन्या आहे, आणि सोनाला वाटलं पाहिजे सासू नाही माझी जन्मदात्री माता आहे, तर आपल्या देशात रामराज्य यायला वेळ लागणार आहे. पण असं वाटतच नाही ना. मुलाचंही लग्न व्हावं, मुलीचंही लग्न व्हावं. मुलाचं लग्न झाले की सून घरी येते, मुलीचं झाले की सासरी नांदायला निघून जाते. 1-2 महिन्यांनी जावाई बापूला फोन केला जातो. हॅलो, कोण बोलतो? जावाई बापू आहे का? मीच बोलतो, बोला. काही नाही, आमरसाचं जेवण करायला या म्हटलं बनगावला. मग जावाई येणार म्हटल्यानंतर का कमी आनंद असतो का? त्याला लबडे महाराज यायचा घरी. नागाचा मोती ठेवी गाण, राखी जावयाचा मान, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन. जावयाला देवाला नाही एवढा, आणि ते जावा येतं हिरो होंडा गाडीवर बसून. हिरो होंडा कळते ना? हिरो होंडा ते पुढं बसते ते हिरो, मागची होंडा. ती सासूबाई सगळ्या गल्लीत आवाज देते, गंगूबाई, सपूबाई, पारूबाई, सविताताई मनीष होते इकडे. काय झालं? जावाई बापू येणार आहे. ते जावाई येतो हॉर्न वाजवत, गावात आले की हॉर्न. ते पा कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो. कोण? मुलगीन जावाई लक्ष्मी नारायण. ते जेवण करतात, घाई गडबडीने निघून जातात. तिथून पुढे फक्त 2 दिवसांनी शंकर महाराज, फक्त 2च, फक्त 2 दिवसांनी. हिचा मुलगा आणि सून बसते मोटरसायकल. मुलगा आणि सून आता जेवढ्या सासवा बसल्या ना, इमानदारीने सांगायचं, इमानदारी. जो आनंद मुलीला जावायला गाडीवर पाहिल्यानंतर असतो, तो आनंद मुलाला सुनाला पाहिल्यावर असतो का आजी? मग डोकं दुखतं म्हातारीचं. इमानदार येते. मग रागाच्या भारात आवाज देते, पाहिलं का सरूबाई? ती म्हणते का ग पारूबाई? सामोर बघ, सामोर. ती म्हणते तुझंच पोर आहे ना, माग बघितलं का? आता तुझीच सून आहे ना, शोभत काय ना? अरे आपले लग्न झाले तर 8 महिने बोलत तरी होतो का आपण एकमेकाला? म्हातारे काल बरे दिसले ग तुला लक्ष्मी नारायण. मुलगीन जावई लक्ष्मी नारायण, मुलगान सून म्हटलं की शोभत तरी का? हे परिवर्तन रामायण कीर्तन ऐकून झालं पाहिजे. ह्याच्यासाठी रामायण आहे. रामायण, कीर्तन, भागवत, प्रवचन हे कर्मणुकीचे ठिकाण नाही, हे जीवनाचं परिवर्तनाचं ठिकाण आहे. एवढं लक्षात राहू. राम राज्याला सुरुवात घरापासून करा. पुरुष वर्गालाही सांगतो, सध्या सख्या भावाचा अजिबात जमायला तयार नाही. आणि लाखो रुपयाचा चुरडा चाललाय आमचा मित्रासाठी. आणि रक्ताचं नातं असणाऱ्या भावाला आम्ही नीट बोलायला तयार नाही. आणि मित्र तुम्हाला पैशानं किती काही मिळतील, जोपर्यंत धाब्यावर जेवायला देता, बाटल्या प्यायला देता, पुड्या खायला देता, तोपर्यंत मित्र पैसा, आपला भाऊ बंधू प्रेम पैशानं भेटत. आणि भाऊ चांगलेच असतात हो. हे गावात काही काही कावळ्याच्या जातीचे असतात ना. 2 भावाचं चांगलं चाललं, मध्ये कावळा आलाच समजा. एक भाऊ दारे धरत असतो, एक भाऊ काही कामाच्या निमित्ताने गेलेला असतो, इकडं शेणगावला, इकडं वाटतो, कुठं जिथं असेल ते पंढ्याला. हे कावळ्याच्या जातीचं स्वतःच पेट्रोल ओततं तिथं येतं. बाळासाहेब तुम्ही तो का गडी आहे का त्याचा? बघा कसं पेट्रोल ओततंय. कोणाचा? तुझ्या भावाचा. काय झालं? काय झालं? ते कडक कपडे घालून फिरतोय तिकडं मंठ्याला, हिंगोलीला, आणि तू धरी इथं चिखलात दारे. घेऊ दे अर्धा वाटून. ही कावळ्याची जात. तिथं जर इमानदार भाऊ असेल ना, इमानदार भाऊ, तर तिथं भाया माग सारखं शेतात. वयोमानानं माझ्यापेक्षा जास्त भरता म्हणून गप्पा बसतो पाटील. अहो लहानपणी माझ्या आईने वडील मरण पावले, माझ्या भावाने मोठं केलं, मला पदवीधर बनवलं, नोकरी लागली नाही त्याला माझा भाऊ तरी काय केलं. आणि एक लक्षात ठेवा पाटील,
एखाद्या वेळेला पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवल, पण मरेपर्यंत मी माझ्या भावाची साथ सोडणार नाही, याला म्हणतात बंधुप्रेम. आणि त्याच्यासाठी महाराजांच्या मुखातून रामायण ऐकायचे. लोकांनीच इच्छा केली म्हणून भागवत नाही महाराज यांना रामायण ऐकायचे. येऊ द्या ना मग रामराज्य जरा गावात, वागा एकमेकाशी व्यवस्थित जरा. ईद बऱ्या बांधावून एकमेकाच्या घाशात कुऱ्हाडी घालायला लागली. रक्ताच नात आहे ना, कुणाला दुसरा न्याय लागला का एक इथं. अजूनही वेळ गेलेली नाही. तर सुरुवात आपल्या घरापासून करा. ज्या वेळेला ह्या तुम्हाला जेवायला वाढतात ना, अर्ध्यापर्यंत जेवण आल्यावर जेवत असताना एखाद्या वेळेला कौतुकाने यांना म्हणत जाण जरा, आज काय मसाला टाकलास ग. ती म्हणाल काय झालं, काही नाही, किती सुंदर भाजी झाली आज. जीवन जगायला काही फक्त भाकरीन चपाती हेच लागतं असं नाही. असे शब्द, दोन शब्द जर सुखाचे बोलले, 2 दिवस यांना जेवायचं काम नाही. पण तुम्ही बोलायलाच तयार नाही, कौतुकाचे शब्दच नाही तोंडात काही. आणि तुम्ही यांना थोडं 2 शब्द सुखाने बोलत जा. मी काही एका पार्टीने बोलत नाही. तुम्हाला सुद्धा सांगतो, मी तुमच्या भावासारखा आहे, कुणाच्या मुलासारखा आहे. लई रागाला येऊ नका. सगळ्या भक्तिमती माता, अहो 6-6 महिने असल्या थंडीचा, इथं थंडी वाजायला लागली, कीर्तनात रागान गोदड्या पांघरायला लागलो आपण. हे तुमचा मालक असल्या थंडीत ऊस असेल, कुठं काय दारे धरायचे असतील शेतातली, असल्या थंडीत पाणी द्यायला जातो मालक. तसला ऊस जपायचा, कारखान्याला घालायचा, त्याचं बिल आलं की ह्याला त्या दिवशी जेवायची गरज नसते हो. ते बिलचं ज्या वेळेला चेक हातात घेतो ना आपला मालक, किंवा ते पैसे ज्या वेळेला बँकेतून हातात घेतो, घरी येईपर्यंत त्याच्या आनंदाचे क्षण असतात. आणि घरी घे, ह्याला वाटतं मी घरी जाईल, पत्नीला म्हणून घे पाकिट, मग पैसे नाही. हे पाकिट नाही रे बाबा, तुम्ही फिरवू नका. आलंच का आपल्यावर, घे पैसे. मग आनंदाच्या भरात असतात मालक, घरी येतात. कारण 6 ते 7 महिने कष्ट केल्याचं फळ त्याला हातात भेटलेलं असतं. 6 ते 7 महिने. पण ज्या वेळी घरात येतात आणि बैठकीत बसतात, बसल्याबरोबर तुम्ही किचन रूम मध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये असता, त्यावेळेला मालक आवाज देतो, अगं ऐकलं का, हा आले आले बसा. ही भाषा असते का. अगं मी बँकेतून आता चालू 20चं बिल आणलंय, काय उपकारच केले. मग यांना वाटतंय उगा नाथसागरात जावा तर जीव द्यावा. कौतुकच नाही. रामराज्य येईलच कसं. राम भावार्थ रामायण वाचा. मी जरी तुळशी रामायण करत असलो, लॉकडाऊन मध्ये भावार्थ रामायणाचं पारायण केलंय. भावार्थ रामायणात उल्लेख आहे, रामचंद्र प्रभू कौशल्या मातेपेक्षा कैकेयीच्या महलात जास्त राहायचे. कैकेयी जास्त प्रेम करायचे रामचंद्रजी. तेव्हा रामराज्य येत असत. रामराज्याची सुरुवात आपल्या घरापासून करा. कुटुंब व्यवस्थापन पाहिजे, राज्य व्यवस्थापन पाहिजे, आणि तिसरी गोष्ट आहे शिक्षण व्यवस्थापन पाहिजे. राम राज्यामध्ये राजा कोणताच राजा, मग तो दिलीप राजा असू द्या, दशरथ राजा असू द्या, अजय राजा असू द्या, नाही तर स्वतः रामचंद्र असू द्या, कधीच शिक्षण क्षेत्रात डावळाडवळ केली नाही. आम्ही परवा आता निवेदन दिले नाशिकला आमच्या काही ज्येष्ठ मंडळींनी, पंतप्रधान साहेबांना, मोदी साहेबांना. सध्या हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे आहेत ना जागे सगळे. हिंदूच आहेत ना समोर सगळे. मग धर्मग्रंथ कोणता आहे. हे हिंदू आहे. तुम्ही तर सांगतात गीता आहे ना. याच्यानं सांगितलंय आपल्याला आपला धर्म कळायला तयार नाही. धर्मग्रंथ कोणता हे माहित नाही. हिंदानं नुसते बिल लिहिलं गर्व शुभम हिंदू आहे म्हणून. हिंदूंचा धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता आहे. पण सध्या कुठे येतो. इथं एवढा हिंदू समाज बसलाय ना, त्याच्यातल्या किती जणांच्या घरात गीता आहेत तुम्ही सोडून बघू. समोरचे हात वर करा. 5, 7, 10 बघा एवढे. तुमचे दर्शन घेतो. भाग्यवान आहेत दादा.
हिंदू आणि बाकीच्यांच्या घरी नाही तर आता आणा, महाराजांना सांगा जे पंढरपूर आळंदीला जाते त्यांना घेऊन या म्हणा, कमीत कमी दर्शन तरी घ्या त्या ग्रंथाचं. हिंदूंचा धर्मग्रंथ गीता आहे, पण सध्या कुठे आहे तो? कोर्टात आहे. कोर्टात सच बोलू म्हणजे खरंच बोले, खोटं बोलणार नाही. शपथ घेण्यासाठी कोर्टात. आता आम्ही संप्रदायाच्या वतीने पंतप्रधानांना निवेदन दिले, हिंदूंचा धर्मग्रंथ सध्या कोर्टात आहे, तेवढा कोर्टातला ग्रंथ काढा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये 5वी ते 12वी पर्यंतचे 2-2 अध्याय द्या. तुम्हाला कोर्टात गीता ठेवावी लागणार नाही. ही ताकद आमच्या श्रीमद भगवद्गीतेची. पण सध्या शिक्षण त्या पद्धत ही जुनी म्हातारी माणसं सांगतात आम्हाला, महाराज ती श्रावणाची कविता होती म्हणे, त्यांना शरा आला तो रावणी आला नाही का, तर ती कविता शिकवताना शिक्षकही रडायचे, विद्यार्थी रडायचे. राहिल्या तर तसल्या कविता. रामराज्य यायचं असेल, शिक्षण व्यवस्थापन पाहिजे. रामराज्य आणायचंय, राज्य व्यवस्थापन पाहिजे. आणि रामराज्य आणायचंय, कुटुंब व्यवस्थापन पाहिजे. ह्या 3 गोष्टी एकत्रित असतील तर रामराज्य येईल. नाही तर स्वप्नातही तुम्ही चिंतन करू नका रामराज्याचं. म्हणून झाले रामराज्य काय होणे आम्हास. आम्हाला काय होणे आता? आपल्या गावात कशाची कमी आहे सांगा ना. काय होणे आम्हास? धरणी धरी धरणी माता पीक द्यायला लागली. गायी ओळल्या, म्हैशी गायी भरपूर दूध दुभत द्यायला लागल्या. नुसत्या गाईच नाही, म्हशी सुद्धा. मला एक थोडा इथं एक भाव असा सांगायचा आहे, नुसत्या गायी नाही म्हशी सुद्धा का म्हटलंय? गायी म्हैशी म्हशीचे जे पुत्र असतात ते किती मंद असतात माहितीये तुम्हाला? म्हशीचा पुत्र कोण? रेड्या. किती असतो मंद? रेडा जर रस्त्याने चालला तर त्या मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर चालतं, हायवेने. पांढरा पट्टा नसतो वाढला ते. मग ते बाटी मागून ट्रक ड्रायव्हर येतो, हॉर्न वाजून वाजून बेजार होतो तरी रेडा बाजूला सरकत नाही. शेवटी ड्रायव्हर उतरतं, भाया मागं सरतं, 10 ते 15 ठोके पाठीत असे मारत. कारण कीर्तनकाराचे जे ओठात आहे ते श्याम महाराजाच्या आणि विक्रम महाराजाच्या बोटात आहे. मगाशी गणेश महाराज मुखातून ते अभंगातलं प्रमाण म्हणत होते, काय जेविले नाही का, ते बोटातून वाजवत होता श्याम. बोटातून. आमचे जे बोटात आहे त्यांच्या बोटात आहे. ऐकायचंय का? मराठीचं काय, संस्कृत नाही, ऐकून तर घ्या. घिन धाकी नदादा, घिन धाकी नदादा. देता की नदाद, देता की नदाद. मला एवढंच येते. आमच्या जे ओठात आहे त्यांच्या बोटात आहे. ते अशी वाजवणारे पाहिले की या पोरांच्या अंगात येते, यांना वाटतं आम्ही केव्हा असं वाजवा. मी काय सांगत होतो? मला वाटलं रामायणच काय की चला आया माग सरतन 10 ते 15 ठोके पाठीत मारते इथपर्यंत आलतो. ते शेवटी मग 16व्या ठोक्याला रेडा माग वळून पाहतो काय चाललं भारतात. 16व्या ठोक्यात हे रेडा. म्हणून कदाचित रामराज्यामध्ये असले रेडे सुद्धा, रेड्याची आई सुद्धा, म्हैशी ह्या सुद्धा रामराज्यामध्ये व्यवस्थित वागायला लागल्या, दूध दुभती द्यायला लागल्या, ओळल्या म्हैशी. मग का तुकाराम महाराज रामराज्य आलं म्हणता, झाले रामराज्य काय होणे आमासी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैशी. मग आता तुम्ही नेमकं करणार तरी काय?
रामाचे आलं म्हणतात, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैशी. तुकाराम महाराज म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये. आम्ही रामाचं भजन वेळोवेळा करू. राम राम वेळोवेळा. तुम्ही पहा, राम शब्द आपलं काय संस्कृती आहे आपली. आपल्या गावची मंडळी जर शेजारच्या गावाला गेली किंवा शेजारच्या आपल्या गावाला आली, तळणीचे समजा, ओळखीची व्यक्ती समोरून आली तर आपण काय म्हणतो? राम राम राम. बरोबर आहे. अजून एकदा ऐका, येते ना तुला? माझं नाही, माझ्या स्वरातलं राम राम राम. तीनदा गाव राम राम राम. बरी एकदाच आहे का राम? ते एकदाच राम म्हणतं, ते राम म्हणायच्या कामाच राहत नाही. राम एकदा नाही गणेश महाराज, राम तीनदाही नाही. राम एकदा नाही, राम तीनदा नाही. मग राम किती वेळा आहे? दोनदा आहे. आणि राम म्हणताना हात कुठं जातात? तो हृदयाजवळ जातात. हृदयाजवळच का जातात? त्याचं कारण आहे, राम हृदयात आहे ना, तैसा हृदयामध्ये मी राम. मग राम हृदयात आहे, मग माझ्यातही राम आहे, तुझ्यातही राम आहे, तर भांडण करायचं काय काम आहे? म्हणून राम राम. आणि राम म्हणताना तोंडाचा आकार पाहतो मी. राम म्हणताना तोंड उघडत. मग होतं काय? आतापर्यंत जी काही पातकं आपण केली असतील ती सगळी पातकं बाहेर जातात तोंड उघडल्यामुळं. रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकं, सगळी पातकं बाहेर जातात. आणि काय काय म्हणतील रिवस आल्यावर? मग रिवस येतीलच कशी? मनी गेट बंद होते. मग बघा, म म्हणताना वाटत तोंड झाकलं जात, आणि राम म्हणताना तोंड उघड ठेवून म म्हणून दाखवा. म्हणजे घरी गेल्यावर करा प्रॅक्टिस. तोंड उघड ठेवून म म्हणून दाखवा, तोंड झाकून रा म्हणून दाखवा. आजचं नारळच तुम्हाला नारळ म्हणलंय. नाही तर आमचे काळे साहेब, सांगले साहेब म्हणतील बरं झालं बघा, ते गावातच आलं. राम म्हणताना तोंड उघडत, म म्हणताना झाकत. राम काय बघा तुम्ही, राम म्हणताना मग होतं काय? सगळी पातकं बाहेर जातात. म्हणून राम वेळो वेळा आम्ही गावो ओविये. आणि एक सांगतो तुम्हाला, आज इथे एवढा समाजही नाही, मंडप कमी पडलाय, बाहेर पर्यंत लोक बसले तिकडे कट्ट्यावर वाट्यावर, झाडावर नाही. बघा तुम्ही तिकडं सगळं तरुण वर्ग तिकडच आहे. आज इथं एवढा समाज आहे, ह्याच्यातलं कुणाचं काहीही नाव असू दे, काहीही, शेवटला रामच राहतो. मी नाही सांगत, तुळशीदासचे सांगतात. मी एक सूत्र सांगतो, ते प्रत्येकाने आपापल्या नावाला वापरा, शेवटला रामच राहिला पाहिजे. कोणतं सूत्र आहे? ऐका. रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकं. रकारचा उच्चार केल्याने सगळी पातकं बाहेर जातात ना. मग ह्या राम शब्द शेवटला राम कसा राहतो ते पहा. नाम को चतुर्गुणी उसमें पंचतत्व मिले, द्विगुणा करने का काम 8 से भाग लो, नीचे बच्चे सो राम. काय 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 नाही ना कळलं? मग ऐका. नाम को चतुर्गुणे, शेवटला राम कसा राहतो ते पहा. आपलं जे नाव असेल, नावातले अक्षर मोजा आणि त्याला 4 ने गुणा. तर एक करूनच दाखवा आपण. एक नाव सांगा बघू. चला, तुकाराम. आता गणित तुम्हाला करायचंय बरं का. शेवटला राम कसा राहतो ते सांगतो. आता ह्याच्यातच राम आहे, समजा नावातच राम आहे, तुका राम, पण आपल्याला गणित करायचंय. हे सूत्र वापरून राम राहतो का हे पाहिजे. नामकू चतुर्गुणी, तुकाराम या शब्दात किती अक्षर आहे रे? तुकाराम किती? 4. नामकू चतुर्गुणी, 4 ला 4 ने गुणा. बोला की आता. 4 चौक 4 ला 4. कोणता मास्तर शिकवायला? त्याला ऐकू आलं की बेरीज करायची, ते गुणायचं होतं ना. एकदा एका वर्गात इन्स्पेक्शन घ्यायला साहेब गेले. शाळेत धडा शिकवलेला नव्हता. शिक्षकाला वाटलं आपली काही नोकरी राहत नाही. ते इन्स्पेक्शन घ्यायला आले. साहेबांना 4थीचा वर्ग होता, पोरांना विचार, ए बरोबर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर द्यायचे.
सगळ्याच पोरांनी खाली माना घातल्या, शिकवलंच नाही काय उत्तर दिले. साहेबाला वाटलं आदर म्हणून खाली माना घातली असते. हे इतिहासाचं पुस्तक घे रे, मग ते इतिहासाचं पुस्तक घेतलं आणि साहेबांनी विचारलं, सांगा रे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला रे? तिथं शिकवलंच नव्हतं, ते येईल कुठून? सगळे विद्यार्थ्यांनी खाली माना घातल्या साहेबाकडे. अरे सांगा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. शिक्षकाला माहित नव्हतं, यांना शिकवलंच नाही, येईल कुठून? माझ्यासारखे साहेब उभे होते, ते शिक्षक असे माग होते ते शिक्षक लय हुशार. त्यानं काय केलं, कंबरच्या किल्ल्या काढल्या, किल्ल्या त्या कपाटाच्या किल्ल्या कुलपाच्या त्या किल्ल्या काढल्या आणि पोरांना दाखवल्या. पोरं म्हणले मास्तर किल्ल्या का म्हणून दाखवत? त्यातलं एक पोरग म्हणलं शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात तर झाला नसलं. एका पोरानं हात, मी देऊ उत्तर साहेब? उभार ते लाल टी शर्ट उभार. इथलं नाही तिथलं सांगतोय मी, वर करतोय ते उठून उभा. सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. ते पोरग म्हणलं साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला साहेब. किल्ल्यात झाला म्हटल्यावर इकडे शिक्षकानं श्वासोश्वास सोडला, वाचलो बघ. आणि ते साहेब हुशार होता. साहेब म्हणलं बसू नको, उभार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, पण कोणत्या किल्ल्यात रे? ते म्हणलं गुरुजीच्या कमरेच्या किल्ल्यात. शिकवलंच नाही ते येईल कुठून? चला जाऊ दे, आपलं मेन मुद्द्यावर या. नामकूट चतुर्गुणी तुकाराम शब्द सांगितलाय. चारी चौक 16. उस्मी पंचतत्व मिले, पृथ्वी आप तेज वायू आकाश. पंचतत्वाने झालेले शरीर आहे. 16 मध्ये 5 मिश्रा, 21. द्विगुणा करणे का काम, त्याचं डबल करा. 21 आणि 21 42. 800 भागलो, 8 नी भागा 42. 8 पंचे 40. 42 मधून 40 गेले, किती राहिले? 2 राहिले. ते 2 अक्षर म्हणजे राम. शेवट रामच राहतो. काय काय म्हणते लय हुशार आहे तुम्ही. तुकाराम त्याच्यात आधीच राम होता, राम नाही राहायचं तर काय होईल? पण हे 4 अक्षरी झालं. ह्याच्यापेक्षा लहान सांगा नाही तर मोठं नाव सांगा. चला बघू, सांगा नाही एक नाव. मोठं सांगा नाही तर लहान सांगा. पुरुषोत्तम किती अक्षर आहे? 5. नामकोट चतुर्गुणे 5. लवकर 5. उसमें पंचतत्व मिले 20 आणि 5 द्विगुणा करने का काम. 800 भागलो, 8 48. 50 मधून 48 गेले, खाली किती राहिले? 2 राहिले. ते आमचा राम आहे. शेवट रामच. आता 4 अक्षरी झालं, 5 अक्षरी झाले. ह्याच्यापेक्षा मोठं सांगा नाही तर लहान सांग. आता एक घेऊ शेट, लास्ट 3 घ्यायला पाहिजे. लहान सांगा नाही तर मोठं सांगा. बघू, योगेश किती अक्षर आहे? नामकृत चतुर्गुणी 312. उसमें पंचतत्व मिले 12 आणि 5 द्विगुणा करने का काम. 17 दूनी 34. 800 भागलो, 8 चौक 32. 34 मधून 32 गेले, 2च राहतात. ते आमचा राम आहे. ह्याच्या पुढे सांगू का? ऐका, हजारो वकील जाऊ द्या, हजारो वकील, शेकडो वारी न्यायाधीश जाऊ द्या, हे कोर्टन ते कोर्टन, हे मंत्री ते मंत्री येऊ द्या, शेवटी त्या कोर्टालाही सांगावं लागलं शेवट रामच आहे आणि रामाचंच मंदिर होणार. शेवटी राम. आधी तर लई बोंबलत होती, राम नाही होय तोय राम सी तो काशा आ गया, तोड झालो इथपर्यंत मजल गेली. 1992 ला काय आठवतंय का बघा तुम्हाला? रामच झाला नाही, ते सीतो कुठून बांधली? मी म्हणतो हे आता म्हणतोय नाही कुत्र की राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता. मी म्हणतोय सुधारणा झालीये. काय काय म्हणतील ह्यात काय सुधारणा? 1992 ला रामच न म्हणणारे राम झाला इथपर्यंत आले, ही काय कमी सुधारणा झाली? ही काय कमी सुधारणा झाली का? रामच झाला त्यावेळेला आठवतंय का बघा? मग विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी ते राम सेतूचे दगड काढले, रिक्षांमध्ये माग पातेले ठेवले, पाणी टाकलं, त्याच्यात दगड, ते दगड तरतात, आज सुद्धा तरतात.
आणि एक सांगू का, असली कुत्रे आणि असली घोबड किती जरी बोंबलले रामावर काही परिणाम होत नाही. काही रामायण बंद नाही, राम नाम घेणारे कमी नाही. मी म्हणतो सगळे घोबड एकत्रित आले. घोबडाची मीटिंग दिवसा असते का रात्री? तुला माहिती ना? हे रात्री मीटिंग असते, 12 ते 2 मीटिंग. त्याच्यात एक मोठं घोबड अध्यक्ष झालं आणि त्यांनी प्रस्ताव मांडला. बरेचसे लोक म्हणतात रे सूर्य आहे, सूर्य आहे का रे? तिथं घोबड होते, घोबड माणसं नव्हते. नाही 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 करा साहेब. लेटर पॅडवर सह्या केल्या. रात्री 1:30 वाजता घोबड्याच्या मीटिंग मध्ये जाहीर झालं, जगाच्या पाठीवर सूर्य नाही. मी तुम्हाला असं विचारतो, किती घोबडांनी सूर्य नाही म्हटला म्हणजे सूर्य नाही? 100? 1000 घोबड म्हणले सूर्य नाही. नाही का? नाही आता हायच का? 1,00,000 घोबड म्हणले सूर्य नाही. आता हायच. अहो सगळ्या जगातली घोबड एकत्रित येऊ द्या, त्यांनी म्हणू द्या सूर्य नाही. सूर्यावर काही परिणाम नाही. सूर्य होता, सूर्य आहे, सूर्य राहणार आहे. तसे घोबडाच्या अवलादीचे किती राम नाही म्हटलं तर आमच्या रामावर काही परिणाम होत नाही. आमचा राम होता, राम आहे आणि राम राहणार आहे. त्यांच्यावर काही परिणाम नाही. घोबड्याच्या जातीचे. म्हणून एक लक्षात ठेवा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ होई. मग राम वेळोवेळा तुम्ही म्हणणार, काय काय करताना म्हणणार? दळिता, कांडिता, जेवी तागे बाई. आता दळण राहिले नाही तो भाग सोडून द्या. पण जुन्या काळात मला अजून आठवतंय, आमची आजी पहाटेच्या वेळेला आम्ही जर उठलो नातू तर आमचं मुंडकं एक पाय असा पुढं असतो. त्या दळत असताना नाही का आजी, एक पाय असा पुढं असतो. त्या मांडीवर त्या आमचं मुंडकं घ्यायचं आणि थापटून ते गाणे म्हणत दळायचं. दळिता, कांडिता आणि जेवी तागे बाई. जेवताना नाही त्या गप्पा मारणे बे. आणि मी म्हणतो महिला वर्गाने स्वयंपाक करताना हाताला काम आहे, स्वयंपाक भाकरी चपात्या करताना. डोळ्याला काम आहे, तोंडाला काय काम आहे आजी? पण तोंडाने नाही त्या गप्पा हाणण्यापेक्षा शेजारच्या दोघी तिघीने यायचं, हे भाकरी करत हे असल्या काहीतरी गप्पा मारण्यापेक्षा काय म्हणाल तर कामामध्ये काम काही तुमचं काम करा, भाकरी करायच्यात करा, आपल्याला दारे धरायचे धरा, पण तोंडाला काय काम आहे? मग आपलं काम करताना कामामध्ये काम. काही म्हणा राम. काय जुडी सापडली तुम्हाला भारी, माझ्या तर लई नशिबाला आहे. कुठं जाऊ दे आहेतच. गणेश महाराज, आमचे शंकर महाराज, जी टॉकीजला आपण पाहिलं असेल त्यांना, ते टीव्हीवर पाहिलंय, पण ते आपल्या गावात 7 दिवस आहे. ही सगळी मंडळी वाजवणं पहा, गायन पहा, म्हणजे आहेत ना 8 दिवस. काला घेऊनच का? नाही तर मोठमोठ्या सप्त्यात 3 दिवस भेटत नाही, पण आपल्या गावात 8 दिवस आहे. हे गावाचं नशीब आहे. मी त्यांना बोलवलं होतं वडवणीला. शंकर महाराज म्हणते त्यावेळेला मी मुंबईला आहे, 3 दिवस येतो. म्हणजे आमच्या सारख्याला 3 दिवस भेटतात, ते तुम्हाला 8 दिवस भेटले. काय जादू केली विचारणार आहे तुम्हाला. तेवरही आपण पाहिलं असेल, आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कथेला शंकर महाराजच आहेत म्हणे. मोठमोठ्या कीर्तनाला जे टॉकीज असेल, शेमारू मराठी असेल, आणि सगळी मंडळी येथे येतात. ही पुण्य इथं आपली आहेच, पण श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांची. आणि म्हणून काय एवढे मोठमोठे कीर्तनकार, कथाकार, गुणीजन, गायक, वादक आपल्या इथं. हे तर मला अजून ह्याचा गुरु भेटला, पण हे भेटला नाही. म्हणजे सगळी कलाकार मंडळी, दिग्गज मंडळी उपस्थित आहे. कामामध्ये काम किती सुंदर प्रमाण. आपलं काम करा, पण काही म्हणा राम राम. आता इकडचं त्याला जोडा, काही म्हणा राम राम. राम वेळोवेळा आम्ही गाऊ हवी. सर्वांनाच विनंती आहे. बघा मुस्लिम समाजात जरा 6-7 वर्षाच्या पोराला जाळीच्या गोल टोप्या घालतात, हाताला मस्जिद आहे, कुराण आहे,
अल्लाह है. आमची 24 वर्षाची गोड इथले सोडून बरं का, इथले सगळे परमार्थिक आहे बघा. 24 वर्षाची गोडमे झाला. हनुमान चालीसा पाठ नाही. हनुमान चालीसा त्यांच्या मस्जिदीत शुक्रवारी नमाज पाडायला जागा पूर्ण आहे दादा. रस्ते जाम करायले, ट्रॉफिक जाम सगळं. त्यांचा ड्रायव्हर असू द्या, ड्रायव्हर जरी असेल नमाजाची वेळ झाली तर गाडी साईडला लावते, नमाज पाडते. मगाशी जेवताना कोणतरी म्हणते ते नमाजाला गेले चालू होत. म्हणजे ते त्यांची वेळ सांभाळतात. धार्मिक कोणत्या धर्मात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, पण सांभाळतात. तसा आमच्या ड्रायव्हरनी कधी गाडी साईडला लावून म्हणले हनुमान चालीसा, म्हणलाय कधी हरिपाठ. वारकरी सोडून, वारकऱ्याचं तर नित्य नेम संध्याच आहे. जागा होणं गरजेचं आहे. आणि सगळ्या म्हाताऱ्या माणसांना आमची विनंती आहे, ह्या पोरांना सांभाळून घ्या. आज आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय विजय महाराज यांनी ह्या पोरांना सांभाळून घेतलं म्हणून पोरं टाळ घेऊन उभे. बऱ्याचशा गावात काय होते माहिती का मला, ही पोरं अशी, हे आज पोरं जी लांब बसलेत ना, बऱ्याच गावात ही पोरं पुढे बसले. कार्यकर्ते तरी येणार, चौकदार तरी येणार. ओट चल माग बस, बसू देईन त्याला पुढं. बऱ्याच ठिकाणी आम्ही तरुणांवर बोललं की दुसऱ्या दिवशी पोरं भाषणात येतात. आता त्याला काय माहिती अशी धोतर शर्ट घालून आलं पाहिजे म्हणून, ते तर जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून. बरं याय ना का, मी म्हणतो आलंय ना भाषणात. म्हाताऱ्या माणसांनी म्हणावं त्याला टाळ घेऊन थोडा. आता पहिल्या दिवशी टाळ चुकतोच का नाही? पहिल्या दिवशी का टाळ असते का? पहिल्या दिवशी का टाळ चुकला की ही जी जुनी खोंडा असतात ना भाजनातली, इथले चांगले मला अजून थांबायचे एक तास. हे म्हातारी माणसे असे कुचक्यावनी बोलतात काय काय गावचे. ओट तेवढ्या भाजल्या उठ म्हणलं की ते टाळ काढतं, टाळ बरोबर माळ काढता. हे टाळ तुझी माळ तर भजन एकटाच. घ्यानं सांभाळून जरा. पहिल्या दिवशी जरा पाठीवून हात फिरवा बाळू. जरा पहिला दिवस आहे, टाळ चुकत असते. जर 7-8 दिवसांनी टाळ चांगला आल्यावर वाजव. तुमच्यापेक्षा चांगलं वाजवल ना ते. का पहिल्या दिवशी उठ. दैवताविषयी जागवा, देशाविषयी जागवा, आपल्या धर्माविषयी जागवा. राम वेळोवेळा. सध्या संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला आई वडिलाला वेळ राहिला. मग तुम्हाला वेळ नाही तर द्या ना आमच्या विजय महाराजांकडे. झालं नाही एखाद्या संस्थेमध्ये, लागू द्या ना त्याला संस्कार लागले त्याला. अहो नाही त्याला गायन आलं नाही, बकवा झाला, कमीत कमी लाता तरी मारणार नाही, मांसाहार करणार नाही. आता संध्याकाळचं कीर्तन झालं ना, आम्ही पंढरपूरकडे निघालो. एका धाब्या, किती धाबे झाले, धाब्यावरून ह्या मोटरसायकल निघतात. हे असे रेस करतात, चढलेली असते, खाल्लेलं असते भरपूर, आणि ती चढलेली असते. एका मोटरसायकलवर तिघ चौघ 10-15 दिवस झाले असते. माझ्या संग पुढे एक मोटरसायकली निघाल्या होत्या, त्याच्यातल्या एका मोटरसायकलवर चौघ होते. त्यातल्या दोघाचं तोंड पुढं होतं, दोघाचं. मी ड्रायव्हरला म्हणलं हँडल कुठे मोटरसायकल? ते म्हणला पुढच्या दोघाकडे. काय फॅशन चालली हो, आज ह्याची पार्टी, उद्या त्याची पार्टी. आज याचा नसला कोणाचा वाढदिवस तर लग्नाचा वाढदिवस, लग्नाचाही नसला, ह्यांना जेवायचा असलं, कोणाचा वाढदिवस नसला, घरातल्या कुत्र्याचा वाढदिवस. खोट नाही करायले, कुत्र्याचा वाढदिवस. धाब्यावर कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बिअरच्या बाटल्या प्यायच्या. आणि रात्री हा मोटरसायकल रेस करून निघाले. हे त्याच्या पुढे, ते त्याच्या पुढे कोण गेलं नाही पाहिजे. त्याचा फाटाच गेला, म्हणजे जे वळायचा होता ते फाटा. मागच्याला कमी चढली होती, ते म्हणलं गाव गेलं काय? त्यांनी हॉर्न वाजवला, अरे गाव गेलं. ते रेसच वळत होत 90-95 स्पीड. त्याला ऐकू आलं. आता स्पीड काय गाडीला, कशी वळवली पाहिजे, स्पीड कमी 90-95चा स्पीड एकदम हँडल वळवलं. जसे हँडल वळवलं तसं टायर जागेवर फिरलं. मागचं गाडी फिरली. ह्यातले दोघं घासत गेले, दोघांनी हँडल धरलेलं, दोघं दगडाला धडकले. डोकं 95च्या स्पीड का मोटरसायकल, डोके फुटले, रक्त निघलं, जाग्यावर मारायला लागली पोरं. अरे तुमच्या झाल्या पार्ट्या, तुमचं झालं धाब्यावर जेवण, पण इकडे माता भगिनीचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला.
आणि तुमच्यासाठी नका सोडू दारू, पण या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी तरी सोडा. पांढरं कपाळ घेऊन काय म्हणून फिरायचं तुमच्या त्या पत्नीनं, त्यांच्यासाठी तरी सोडा ना जरा. आणि सध्या ह्या 10-15 वर्षात, ह्या 2 वर्षात तो वयस्कर माणसं आम्हाला भेटतात. लबडे महाराज, लाज वाटायला लागली, लाज अंत्ययात्रेला जायची आम्हाला. म्हणलं अंत्ययात्रेला जायला काय लाजायची, काय लाजायचं? लाज कशामुळे वाटते ते नाही विचारलं. म्हणलं कशामुळं? औषधांच्या खांद्यावर आम्ही जायचं, तुझ्या पोरांच्या, त्यांच्या अंत्ययात्रा आम्ही पाहिजे. वाढ वडिलाला लाज वाटायला लागली. आपल्या बाप जाद्याचं नाव नाही वाढवता आलं तर नका वाढवू, पण कमीत कमी आपल्या बापाला कुठं गालबोट लागेल असं तरी वागू नका जरा. आयुष्याचे आयुष्य घातले बापाने तुम्हाला लहानाचं मोठं करायला. हे दारू पिण्यासाठी, एकरावारी जमिनी विकण्यासाठी होय? अजूनही वेळ गेलेली नाही. सध्या कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही दादा, एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण. सध्या सासऱ्याला सून कळून, भावाला बहीण कळून, आणि बापाला लेक कळून. आणि याच्या पाठीमागे विचार करणार आहेत का नाही तुम्ही, का घालायला लागले या 10-15 वर्षामध्ये? सध्या मुला मुलींचा केलेला आई वडिलांनी लाड, बापाकडे 2 आणि 2.5 हजाराचा मोबाईल, चौथीला पोरग त्याच्याकडे 7 हजाराचा मोबाईल. पोरग मोबाईल मध्ये काय पाहतय, काय करतय, कोणत्या माय बापानं पाहिलंय सर? अजूनही वेळ गेलेली नाही. आणि हे जे अत्याचार, बलात्कार वाढलेत ना, त्याचं कारण एक मेन खाणं आहे. मांसाहार केवढा वाढलाय जात. श्री संत भगवान बाबा वामन भाऊची कीर्तन व्हायची, 1.5 तास लोक बसत होते कीर्तन झाल्यावर. महाराजाला बसावं लागायचं. आमच्या नातवाला माळ घाला, नातीला घाला, पोराला घाला, पोरे. कुठे गेले ते मायबाप सध्या? एक नाही कीर्तन झाल्यावर आमच्या नातवाला नातीला माळ घाला म्हणून. मांसा हे जे शेळ्या बोकड सांभाळतात ना, विचार कोणाकडे असतील त्यांना. बोकुड जर जन्माला आलं, बोकुड जन्माला आल्यावर घड्याळ लावायचं, आणि घड्याळ लावून 187 तासानंतर त्या बोकडाला त्याची आई कळत नाही, त्या बोकडाला त्याची बहीण कळत नाही. 187 तासानंतर जन्माला आल्यापासून त्या बोकडाला त्याची आईन बहीण कळत नाही, तर त्या बोकडाचं मांस खाणाऱ्याला आया बहिणी कळतील होय ना? शाकाहारी व्हा. आज एवढा मोठा सप्ताह करताय ना, एवढ्या 400 किलोमीटरवरून आम्हाला बोलवताय ना, तर एवढा मोठा सप्ताह झाल्यानंतर गावातली कमीत कमी 30 ते 40 पोरांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे, तर सप्ताह केल्याचा फायदा आहे, तर कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. अरे पडलेलं शेण जर उचललं, मातीला घेऊन येत असेल, तर एवढा मोठा सप्ताह झालेला वायाला गेला नाही पाहिजे. ह्या वर्षी कीर्तनाला आलोय, 30 ते 40 पोरं टाळ घेऊन उभे. पुढच्या वर्षी मी किंवा जो कीर्तन करतो, मी बोलवाल त्या कीर्तन करायला ह्याच्या डबल संख्या दिसली पाहिजे, तर प्रगती आहे ना. म्हणून अजूनही वेळ गेली नाही. अजून एकदा सांगेल, आणि इकडेही सगळ्या माता भगिनींना विनंती, मुलींना, आई वडिलाचा, घराचा, बापाचा कुठेतरी विचार करा जरा. 18 वर्ष पूर्ण व्हायच्याच वाट बघायला ते. 18 वर्ष पूर्ण झाले की कोणत्या तरी एका मुलाचा हात धरायचा, हात धरून निघून जा. ज्याच्या संग तुम्ही निघून चालल्या ते काय लायकीचं ह्याचा तर विचार करा जरा. ते काय करतय, काय करत नाही, काय करावं लागेल, पुन्हा कोणचं दुःख बघा. क्षणिक सुखासाठी घराचं वाटोळं. ज्या माझ्या अंगावर शहारी उभे राहते ते बोलतात. ज्या घरातली मुलगी आई वडिलांना न सांगता निघून गेली ना दादा, त्या घरातला भाऊ आणि त्या घरातले त्या मुलीचे वडील जिवंत असून मेलत जमास. एवढा मोठा सप्ताह होतो, पण त्या बापाला नाही कीर्तनाला येत आहे, नाही तिच्या बाबाला कीर्तनाला येत आहे. त्याची आई म्हणली, का तुम्ही जा ना कीर्तनाला. रडले वडील. तुला काय वाटतं, मला एवढा पंढरपूरून लबडे महाराज गावात यायला मला ऐकायला जाऊ वाटत नाही? आणि मी जर कीर्तनात गेलं तर लोक चर्चा करतात, ते आता आलंय ना, ती परवा नव्हती की पोरगी गेली, गेले माहिती, तिचा बाप आहे. बापाला तुम्ही खाली माना घालायला लावले.
भाऊ कोणत्याही क्षेत्रात पुढे असायचा त्याला खाली मान घालायला लावलं. इथं वकील जर कोण असतील तर विचारा त्यांना, सध्या सगळ्यात जास्त केसेस कोणत्या म्हणा तुमच्याकडे? घटस्फोटाचे. जेवढे लव्ह मॅरेज झालेत, एवढे प्रेम एकमेकावर प्रेम करून ज्यांची लग्न झाले ते लग्न वर्ष दीड वर्ष टिकणार सध्या. आणि आई बापानं काय वाटोळ केलं असतं तुमचं? कोणाचाही हात धरून निघून जायचं. एवढं कीर्तन ऐकल्यावर तरी मुंगे आला तर आला राग. राग आल्यावर काय करतात? पुढच्या वर्षी विजय महाराजांना कार्यकर्त्याला सोपान महाराजांना म्हणतात ह्या बोला बोलू नका, हीच गाव तीच गाव, श्रीमंताला चारीच गाव, काय गरीब आलो नाही का? पण माझ्या आजच्या कीर्तनातून ह्याच्यातल्या 5-25 मुलींवर आणि 5-25 मुलांवर परिणाम झाला तर एवढ्या लांबून आलेलो माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. आणि उद्या जरा परिवर्तन उद्या राम वेळ वेळा आम्ही गावोवे ललिता कांडिका जेविता गे बाई. मग तुकाराम महाराज तुम्ही जर वेळोवेळी राम म्हटलं तर तुम्हाला त्याचा फायदा काय आहे? बसलेले सगळे तुम्हाला काय त्रास दिलाय का? आम्ही ते टाळकरी टाळ वाजवतात, पकवाचे पकवाज वाजवतात. आता थोडा त्रास घ्या, हात वर करा बघू. सगळे ज्यांना दिले तेच करावं, नाही दिल्यावर काय केलं? त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात, श्री संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात गोरोबा काकाला हात नव्हते, थोटे वर केले आणि वाजवले, हात फुटले होते. ह्या नामदेवाच्या कीर्तनात जर आसून नाही वर केले पुढचं तुम्ही म्हणाले बाबा. सगळे आपली टाळी, यांचे टाळ, वा वा बघा ती पोरं सुद्धा मागचे. आपली टाळी यांचे टाळ, श्याम महाराजाचा विक्रम महाराजाचा पकवास. आवाज कोणाचा आहे? हा विठोबार कुमार एक उडी मारायची उडी. हा जय ठोपार
भगवान यांचे 4च हात आहे. आता आपली किती हात आहेत बघा. आणि एकदा जोरात टाळ्या वाजवा. जोरात जोरात जोरात. कोण झोपलंय का बरं? तरी काही 100% नाही. टाळ करायचा आवाज बघा. दाखवा रे. आता श्याम महाराज आणि विक्रम महाराज जेवढ्या वेळा 10 वाजवतील 10 10 10 तेवढ्या वेळा टाळ. 2 नंबरला 3 नंबरला टाळ्या. बघू आता आवाज. हा स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा. पण केव्हा राम वेळोवेळा म्हटलं तर नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. काय झालं? यमधर्माने यमदूतांना बोलवलं. इकडे नाही म्हटले काय मी यादी देतो तेवढं जायचं. गावाचं नाव बन हा त्या गावाला जायचं. मी यादी देतो तेवढे लोक उचलायचे वर घेऊन यायचे. गावकरी म्हणते नाव तरी सांगा कोणचे होते. सांगा नाव. यमधर्माने यमदूतांजवळ यादी दिली तेवढे लोक वर घेऊन या. सांगू का? नाव मी सांगतो. कोणाचं नाव जर यादीत असेल तर काला व्हायच्या आत खोडून टाका. काला व्हायच्या नाही तर आपली काही जबाबदारी नाही रे बाबा. नाव कोणते होते ते ऐका. जन घाले ते तुळसे माळा. घाले ते तुळसी माळा. घाले ते तुळसी माळा. तुळसी माळा. ते कोटी चंदन तेरा. घाले ते कोटी चंदन तेरा. घाले ते कोटी चंदन तेरा. घाले ते कोटी चंदन तेरा. ऐसिया तांडाळा अनावे. ऐसिया तांडाळा अनावे. ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नाही ज्यानं लावीची तुळशी माळा. ज्यानं लावीची गोपीचंदन केळा. आईशिया चांडाळा आणावी. वर नेऊन का सत्कार आहे का आपला? आलोनी घाला तर पडते. आलोनी घाला तर पडते. कोणाचं नाव असलं तर खोलून टाका रे बाबा. जेन घाली ती तुळशी माळा. ज्यांच्या गळ्यात माळ नाही काल्याच्या आत माळ घाला. जेन लावी ती गोपी चंदन टिळा. आईशिया चांडाळा आणावे. वर नेऊन काय करायचं? आणून घाला नरक कुंडी. नरक कुंडात घाला. कसा काय पेपर फुटला कोणाच ठाऊक. म्हणजे बातमी फुटली आणि एक जण आलं मी तर सांगितलं ना गावात. आणि ते लोकांची चर्चा. त्याला तुझं नाव या दिलं. हे म्हणला पंच यमदूताच्या. ते म्हणला मेलो. मग मेलो
आपण एक काम करू, इथं मारण्यापेक्षा पंढरपूरला जाऊ ना मरू. मग कृष्णा महाराज चौरे आलते नेमके. मग त्यांच्या बरोबर हे सगळे पंढरपूरला गेले. कोण यादीत नाव होते ते म्हणजे इथं तरी मारायचे पंढरपुरात. पंढरपुरात नामदेव महाराजाचं कीर्तन सुरू होत. लबडे नाही, श्री संत शिरोमणी नामदेवरांनी धापा टाकत गेले. महाराज महाराज वाचवा. बसा खाली बसा. काय झालं? यादीला नाव लागले. म्हणतो बरं झालं ना, तुम्हाला 2000 भेटतील ना मताला. त्या यादीला नाही हो, यमदूताच्या यादीला. आम्हाला वाचवा महाराज. जागायचे का तुम्हाला? जगायचे का? ते म्हटले मग कशाला मारायला आलो का तुमच्या? मग ज्याला ज्याला जगायचं असेल त्यांनी गाड्यात माळा घाला. ते म्हणले 2-2 घालतो. मग 2-2 माळा घातल्या. नामदेवराय म्हटले एवढ्यावर भागत नाही. मग गोपी चंदनाचा गंध लावा लागतो. ते कुठं भेटते? कसा ग्राम नाही, किलोवर भेटते. ते कसा किलो? 20 रुपये. मग ते म्हणलं सगळ्या अंगाला लावतो ना. गोपी चंदनाचा गंध लावला. आता काय राहिलं? आता खांद्यावर पताका घ्या. गंध लावला, माळा घातल्या, पताका. नामदेवराय म्हटले आता 5 मिनिट आहेत, तोपर्यंत आपण एक काम करू. काय? प्रदक्षिणा करू. प्रदक्षिणाला दिंडी निघाली. यमदूत इथं आले गावात. अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. यमदूत म्हणले जन्मात कधी विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही, कीर्तन नाही, सगळे पंढरपूर. हे घाई गडबडीत पंढरपूरला. तोपर्यंत दिंडी तुकाराम महाराज मंदिराकडे आलती. हे काळ्या मारुतीकडून आले. 11 विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपणा बांधून घट्ट फरफरा उडते. 11 विक्राळ स्वरूपाचे यमदूत आले. नामदेव महाराज दिंडीचे मालक पुढे चालत होते. नामदेव महाराजांनी पुढे यमदूत आले बर का, आले बर का म्हटल्या बरोबर ह्यांनी पताका दिल्या. बे करून नामदेव महाराजांना मिठी. वाचवा महाराज. पताका उचला. ते गंध लावलेले पताका माळा ऊर्ध्व पुंड्रभार कंठी शोभे मार कापीचे कलिकाळ तयार देणे. यमदूत घाबरले. ते कृष्ण मंदिर नाही का पंढरपूरचं, तिथे येऊन चाप येत बसले. ते म्हणले आपला मालक ठेवल का आपल्याला असं पळून आल्यावर आपण? चला जरा धारदार शस्त्रास्त्र घ्या. तोपर्यंत नामदेवरायची दिंडी आली. दिंडी आल्या बरोबर नामदेवराय म्हटले ते यमदूत पुढंच आहे. हे वारकरी म्हणले पताका घेतल्या बरोबर. नामदेवराय म्हणले पताकावर नाही भागत आता. मग काय करावं लागतं? गजर करावा लागतो. म्हणजे सगळे मिळून जोरात करू. सगळेच करा बरं का. बसलेले महिला पुरुष सगळे एकदा हात वर करा. पळत सुटला करी काळाबा. धापा टाकत आले. यम धर्म म्हटलं धापा टाकत काय झालं? आणि तुम्हाला यादी दिली ती त्या बनगावची. ते सांगायला मला काय झालं? अहो ते सगळे पंढरपूरला गेले. मग तुम्ही तिथं जायचं. अहो तिथंच गेलतो मग ते उचलून आणायचं ना त्यांना. अहो ती दिंडीचा मालक नामदेव महाराज आम्हाला आतच घुसू देत नाही ना. ते काय करते? आम्ही जवळ गेले की पुंडलिक करते. दूत सांगतसे आम्हा दिंडी पुढे चाले नामा तो नागवी तो आम्हा विष्णुदास म्हणून. म्हणून नामाच्या गजरे आपलं तिथं या मूळ नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा.
पण असं भगवान प्रभू रामचंद्रजींनी केलं काय? सुख बन राम सुख दिले अपुरे 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 भला गणपति रे नाना खुलतारे भला गणपति रे नाना खुलतारे राम बेलो रे राम बोलिए राम बेलो रे राम बोलिए दया भगवान दया
कोटी धन्यवाद हा. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले म्हणून राम वेळोवेळा मी गावोवे दळिता कांडिता जेविता गेवा. आनंद वाटला. 2 तास होऊन 5 मिनिट वर झालेत. मला येताना हे म्हणले 9:15 झालेत महाराज, सुरू व्हायला नाही तर सोडताल तुम्ही 10:30ला. म्हणलं नाही, बरोबर 2 तास करतो. 2 तासाच्या पुढे गेलोय. आणि तुमच्या गावची शिस्त, आपल्या गावचं हे सगळं वैभव, गावोगावात टाळकरी राहिले नाही. दुसऱ्या गावून टाळकरी बोलवायला लागतात, पण सगळे टाळकरी आपल्या गावचे. काय शिस्त आहे दादा तुमच्या इथं. 6, 7, 8 महिन्याच्या मुलामुलीपासून 80-90 वर्ष वयाची म्हातारी माणसं. कीर्तनातून कुणी उठलं नाही, कीर्तनात कुणी झोपलं नाही, कीर्तनात कुणी कुणाला बोलत नाही. केवढी शिस्त आहे विक्रम महाराज. अहो टाचणी पडेल तरी आवाज येईल, एवढी शिस्त आणि शांतता आहे. पाहतो विसरले का काय? याला आपले श्री संत भगवान बाबा वामन भाऊ महाराजांची शिस्त म्हणतात. काय संस्कार लावले ते. हे संत जर आपल्या समाजात या झाले नसते, कोणच्या थराला गेला असता समाज कोणास ठाऊक. प्रत्येक जातीपातीत संत झाले. त्याचं कारणच ते जय कुळी नाही एकही वैष्णव, ज्या कुळात एकही त्याचा पुढे न भव नदी तापा. पंजारी समाजामध्ये श्री संत भगवान बाबा वामन भाऊ झाले म्हणून समाजाचा उद्धार झाला. अशी एक जात नाही, एक समाज नाही की ज्या जातीत संत झाले नाही. प्रत्येक जातीत संत का झाले? तो समाज अधःपतनाला जाऊ नये. त्या समाजाचा प्रत्येक संताला आपापल्या जातीचा अभिमान आहेच, तसा प्रत्येक समाजालाही आपल्या संताचा अभिमान आहे. म्हणून आज भव्य देव बघा नाही, सगळे आमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे वारकरी मंडळी, तरुण वर्ग दृष्ट लागावा असं नियोजन आहे. झालेली सेवा श्री संत भगवान बाबा वामन भाऊ महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला जाता जाता एक सूचना आहे. समोर आमची गाडी आहे, त्या गाडीमध्ये कॅलेंडर आहे. कॅलेंडर म्हणजे तारखीचं नाही. हिंदूंनी कसं वागलं पाहिजे, सदाचार कसा आहे, मुलांनी कसं वागलं पाहिजे, घरात वागताना एकमेकाशी कसं बोललं पाहिजे, दैवत कोणची मानली पाहिजे, असं सदाचार म्हणून एक कॅलेंडर काढलंय. माणसाने कसं राहावं ह्याच्यासाठी. त्या कॅलेंडरची किंमत आहे फक्त 20 रुपये. आणि कुठे जात नाही 20. चहाच झालाय 10 रुपये. हे 2 कप चहा पिलं समजा, ते कॅलेंडर घरी न्या, घरात लावा. नुसतं शोला लावू नका, त्या पद्धतीने वागा. सदाचार असं सुंदर कॅलेंडर आहे. ज्याला लागेल त्यांनी गाडीतून घेऊन जा. आणि डायरी आहे, डायरी रोजनिशी म्हणजे संपूर्ण वर्षाची. चतुर्थी केव्हा, एकादशी केव्हा, ज्ञानोबारायचा सोहळा, तुकोबारायांचा सोहळा, श्री संत भगवान बाबांची पुण्यतिथी, वामन भाऊंची, ही सगळी माहिती त्या डायरीमध्ये दिले. डायरीची किंमत 20 रुपये आणि कॅलेंडरची किंमत 20 रुपये. ज्याला जे लागेल ते न्या. ज्यांना डायरी लागेल त्यांनी डायरी न्या. म्हणजे खिशातलं कॅलेंडर आहे ते. आणि हे जे कॅलेंडर आहे हे तारखीचं नाही, हे सदाचार. माणसाने माणसासंग माणसाप्रमाणे कसं वागावं त्याच्यासाठी घेताना थोडं सावकाश घ्या. द्यायला तिथं एकटा आहे, घेणारे तुम्ही भरपूर आहे. म्हणून जाता 10 ते 15 मिनिटं गाडी तिथं राहील. ज्याला लागेल त्यांनी घेऊन जा. ज्ञानेश्वर